शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. तर आता 25,000 रुपये हेक्टरप्रमाणे या जिल्ह्यांमध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होत आहे. हे पाहण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. लाईव्ह प्रूफ तुम्हाला इथे दाखवणार आहे. सर्वप्रथम आता यामध्ये आपल्याला जिल्ह्याची लिस्ट पाहण्यासाठी तुमच्या तालुक्याचे व गावाचे नाव यादीमध्ये आहे की नाही डॅशबोर्डवरती क्लिक करा. पहिल्याच ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर आता स्टेट वाईज जे काही रिपोर्ट यावरती क्लिक करायचं आहे. इथं आपला हंगाम सिलेक्ट करून घ्यायचा आहे. यानंतर हंगाम सिलेक्ट केल्याच्या नंतर इथं आपल्याला आपलं स्टेट सिलेक्ट करायचं आहे. आपलं जे काही स्टेट आहे यामध्ये आपलं महाराष्ट्र आपण इथं यामध्ये सिलेक्ट करून घेऊया. यामध्ये महाराष्ट्र आपण सिलेक्ट केलेला आहे, 12 नंबरला आहे. याचप्रमाणे आता पीक विमा वाटप सुरू झालेले इकडं ड्रॅग करायचं आहे. तर आता हे जे काही तुम्हाला संख्या इथे दाखवत आहे, टोटल क्लेम पेड किती झालेलं आहे हे तुम्हाला दाखवणार आहे. अहिल्यानगरमध्ये वाटप इथं सुरू झालेलं आहे. यानंतर अकोल्यामध्ये सुद्धा वाटप इथं सुरू झालेलं आहे. तर टोटल क्लेम पेड किती झालेलं आहे हे सुद्धा सर्व जिल्ह्यात एकाच वेळी पैसे तर येणार नाही, टप्प्याटप्प्याने पैसे तर जमा केल्या जाणार आहे. तर आता यानंतर आता अमरावतीमध्ये सुद्धा वाटप इथं सुरू झालेलं आहे. बीडमध्ये इथं वाटप व्हायचं राहिलेलं आहे. इतर तब्बल 30 जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू झालेलं आहे. उर्वरित 4 जिल्हे राहिलेले आहे. भंडाऱ्यामध्ये सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे. बुलढाण्यामध्ये सुद्धा इथं वाटप सुरू झालेलं आहे. यानंतर येते छत्रपती संभाजीनगर आणि चंद्रपूर. तर या जिल्ह्यांमध्ये देखील वाटप इथं सुरू झालेलं आहे. धाराशिवमध्ये वाटप इथं व्हायचं राहिलेलं आहे, 0 दाखवत आहे. धुळेमध्ये सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे. गडचिरोलीमध्ये सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे. गोंदियामध्ये सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे. हिंगोलीमध्ये सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे. जळगावमध्ये सुद्धा वाटप सुरू झालं आहे. जालन्यामध्ये सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे. कोल्हापूरमध्ये सुद्धा वाटप इथं सुरू झालेलं आहे. तर आता तुमच्या कोणत्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहे लाईव्ह प्रूफ तुम्हाला इथे दाखवणार आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. ज्यांना कोणाला पीक विमा आलेला नसेल तर अशाने काय करायचं आहे ते सुद्धा इथे सांगणार आहे. लातूरमध्ये वाटप इथं व्हायचं राहिलेलं आहे. नागपूरमध्ये वाटप सुरू झालेलं आहे. नांदेडमध्ये वाटप सुरू झालेलं आहे. नंदुरबारमध्ये वाटप सुरू झालेलं आहे. नाशिक, पालघर, परभणी, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली तर या जिल्ह्यांमध्ये देखील पीक विमा वाटप सुरू झालेलं आहे. असं नाही की सर्व शेतकरी बांधवांना मिळणार आहे. ज्या शेतकरी बांधवांनी पीक पाहणी केलेली आहे, तक्रार नोंदवलेली आहे, ज्यांच्या शेतातील पंचनामे झालेले आहे, तर अशा शेतकरी बांधवांना पीक विमा त्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे. रत्नागिरी, रायगड, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, यानंतर वर्धा, वाशिम आणि यवतमाळ. तर यवतमाळमध्ये पीक विमा वाटप इथं व्हायचं राहिलेलं आहे. तर लवकरच यवतमाळमध्ये देखील पीक विमा इथं जमा होणार आहे. तर आताच्या घडीचे सर्वात मोठे अपडेट आता याचप्रमाणे आता पीक विमा तुमच्या खात्यामध्ये जमा झाला आहे की नाही हे तुम्हाला इथून पाहता येणार आहे. त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला फार्मर कॉर्नर या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर आता यामध्ये पहिल्या ऑप्शन जे येईल आपल्याला पहिल्याच ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, लॉग इन फॉर फार्मर. आता जो की तुमचा मोबाईल नंबर पीक विमा फॉर्म भरता वेळेस दिलेला होता ते यामध्ये एंटर करा आणि इथं कॅप्चा हा जो कॅप्चा येईल जसंच्या तसं यामध्ये टाका. यावरती क्लिक करून तुम्ही तुमचा कॅप्चा देखील रिफ्रेश करू शकता, कॅप्चा जर अडकू येत नसेल तर. आणि रिक्वेस्ट फॉर OTPवरती क्लिक करायचं आहे. त्याचप्रमाणे तुमच्या मोबाईलवरती एक OTP टाकून सबमिटवरती क्लिक करायचं आहे. तर इथं आपण आपला मोबाईल नंबर टाकून घेऊया. तर OTP आपल्याला आलेला आहे. तर SMS जाऊन चेक करा, नेट वगैरे चालू ठेवा तरच तुम्हाला कधी SMS दाखवते. तर इथं टायमर आलेला आहे. या टायमरच्या तुम्हाला OTP टाकायचा आहे किंवा घेणार नाही. तर ज्यांना कोणाला आलेला नसेल तर अशाने रिसेंट OTPवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. OTP आपल्याला आलेला आहे तर OTP आपण जे आपला इथं पेस्ट करून घेऊया. OTP आपण आपला टाकलेला आहे. सबमिटवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर थोडं खाली यायचं आहे. खाली आल्याच्या नंतर इथं थोडं झूम इन करून घेऊया आपण. झूम इन केल्याच्या नंतर खाली इथं ड्रॅग करा. तर इथं पैसे खात्यामध्ये जमा झालेले आहे. तर असं नाही की सर्वांनाच एकसारखी अमाऊंट इथं मिळणार आहे. तर आता शेतकरी बांधवांना 25,000 ते 17,000 रुपये या हेक्टरप्रमाणे शेतकरी बांधवांना पीक विमा इथं जमा केल्या जात आहे. तर यामध्ये तुमचा खरीप आहे, रब्बी आहे तर तुम्हाला इथून चेक करण्यासाठी आता यामध्ये आपण यावरती क्लिक करायचं आहे. टोटल क्लेम पेडवरती तुम्ही यावरती जसे क्लिक कराल कोणत्या पिकासाठी किती पीक विमा इथं जमा झालेला आहे या पद्धतीने तुम्ही ते पीक विमा चेक करू शकता. आता रब्बीचा पीक विमा वाटप इथं व्हायचा राहिलेला आहे. लवकरच शेतकरी बांधवांना खरीप रब्बीचा पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये इथं जमा होईल. आता खरीपचा पीक विमा वाटप सुरू झालेला आहे जे की आपण दाखवल्याप्रमाणे. यानंतर आता यामध्ये तुम्हाला आपण खरीपचा इथं चेक केलेला आहे. जर तुम्हाला इथं रब्बीचा चेक करायचं असेल तर रब्बी ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही तुमचा क्लेम आले का नाही चेक करू शकता. जसं आपण इथं आता क्लिक करणार आहे जे की रब्बीवरती आपण जसं क्लिक कराल तर इथं तुम्हाला खाली यायचं आहे. तर टोटल क्लेम पेड म्हणजे काहीच दाखवत नाही, म्हणजे याचा जो काही पीक विमा आहे ते जमा व्हायचं राहिलेला आहे.
तर अशा पद्धतीने तुम्ही चेक करून घ्या. ज्यांना कोणाला पीक आलेला नसेल तर अशाने तक्रार नोंदवा 14447वर. ते सुद्धा तुम्हाला दाखवणार हेल्पलाईन नंबर. पुन्हा आपल्या वेबसाईटच्या मेन पेजवरती यायचं आहे. तर इथं तुम्हाला दाखवल्याप्रमाणे 14447 तर यावरती कॉल करून ज्यांना कोणाला पीक आलेलं नसेल तर अशांनी सविस्तर माहिती तुम्ही इथं घेऊ शकता. कॉल केल्याच्यानंतर तुम्हाला तुमच्याकडे आधार कार्ड ठेवायचं आहे, पीक विम्याच्या पावतीचा नंबर, त्याचप्रमाणे त्याला कोणता मोबाईल नंबर रजिस्टर्ड आहे ते नंबर तुम्हाला इथं बेसिक माहिती द्यायची आहे. तर इथं WhatsApp नंबरसुद्धा तुम्ही चेक करू शकता की तुम्हाला तुमचा क्लेम पेड आहे, कधीपर्यंत येईल, जमा होणार की नाही, हे सुद्धा तुम्हाला या नंबरवरती कॉल केल्याच्यानंतर बघायला मिळेल. WhatsApp नंबरच्याद्वारे तुम्ही चॅट करून माहिती घेऊ शकता.